जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे चेअरमन व सायरस पूनावाला ग्रुपचे प्रमुख तसेच जगातील सर्वात मोठे लस उत्पादक असलेले डॉक्टर सायरस एस पूनावाला यांच्या हस्ते पुण्यातील लुलानगर येथील शताब्दी केंद्र येथे भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या डॉक्टर सायरस एस पूनावाला स्कूल फॉर हिअरिंग इम्पेअर्ड या शाळेच्या नव्याने बांधलेल्या भव्य इमारतीचे उद्घाटन करण्यात आले। या नव्या शाळेत श्रवणबाधित मुलांसाठी सर्व आधुनिक सोयी सुविधांयुक्त अशा पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत। विलो पूनावाला फाउंडेशन या संस्थेने शाळेच्या स्थापनेपासून सातत्याने विविध प्रकारचा पाठिंबा दिला असून शाळेच्या सुविधा, संसाधने व शैक्षणिक कार्यक्रमामध्ये लक्षणीय सुधारणा करण्यास मदत केली आहे। या नव्या परिसरात विस्तीर्ण जागेत उभारलेल्या ही शाळा श्रवणबाधित म्हणजेच कर्णबधिर मुलांच्या विशेष गरजांचा विचार करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे। या विस्तारीकरणातून शाळेची विशेष शिक्षण आणि सुलभ प्रवेश व्यवस्था याच्यावरील बांधिलकी अधोरेखित होते। भारतीय रेड क्रॉस सोसायटीद्वारे चालवली जाणारी ही शाळा समावेशक आणि अनुकूल शिक्षण वातावरण निर्माण करण्यावर भर देते। या प्रसंगी डॉक्टर सायरस एस पूनावाला म्हणाले, विशेष गरजांसह असलेल्या मुलांसाठी उत्तम आरोग्य सेवा व आधार उपलब्ध करून देणे हा माझ्या मनाच्या अगदी जवळचा विषय आहे। आज या नव्या शाळेचे उद्घाटन करताना मला खूप समाधान वाटते। संस्थेच्या माध्यमातून आम्ही आमची संसाधने लोकांच्या हितासाठी योग्य दिशेने वापरण्याचा प्रयत्न करतो आणि ही शाळा त्याच दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे। यावेळी भारतीय रेड क्रॉस सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर विक्रम फाटक, उपाध्यक्ष श्री मांभरी नानावटी, मानद सचिव प्राध्यापक आर.व्ही. कुलकर्णी, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या नेतृत्व पथकातील सदस्य व शाळेचे शिक्षक वर्ग व पालक वर्ग उपस्थित होते। Before I begin with the schedule of events, I would like you all to know that this school stands as a testament of the dedication not only by those before us and by those who are no longer with us. A search for this land began. Welcome Padma Bhushan Dr. Sairus Poonawala, all of the dignitaries, friends, well-wishers, supporters, and my Red Cross family. We are here today to celebrate the culmination of a long cherished dream of the Pune Red Cross. We were given this land by the army in the early 80s, and after a long to and fro, we finally were given a lease which was for 90 years in the year 1994. After that, we had to face hurdles like there was all sorts of reservation, there was slum, encroachment on the land, and thanks to chiefly Mr. Ajay Bafna, who helped us solve the bureaucratic tangles up in New Delhi, we were finally able to get this project going and get going thankfully for Dr. Sairus Poonawala's huge injection, financial injection. And then of course everyone else joined in, and there was another very big donor who doesn't want to be named but who just held our hand from start to finish. And we are here today to celebrate this. We have a debt-free building dedicated to deaf children and other medical activities. And we are looking forward for next generation now to come forward and take this whole bandwagon ahead. With that, I would say thank you all for coming and supporting the Red Cross, and all the best to the Red Cross Pune.